ज्यांनी घर बांधकाम करण्याकरता कुठेतरी प्लॉट घेतला, खास करून नागरिक क्षेत्रामध्ये नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिकेच्या आजूबाजूचे क्षेत्र असेल, महानगरपालिकेच्या आजूबाजूचे क्षेत्र असेल, पीएमआरडी असेल, एनएमआरडी असेल, ज्या डेव्हलपमेंट अथॉरिटी आहे या ठिकाणी त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं, काही अवैध प्लॉटिंग झालं. पण या राज्यामध्ये तुकडेबंदी कायदा लागू आहे आणि 10 गुंठेपर्यंतच त्या ठिकाणी तुकडा पाडू शकतो. 10 गुंठेच्या खाली तुकडा पाडला तर ते अवैध समजण्यात येतं. पण काही लोकांनी 1000 फूट 2000 फूटचे प्लॉट घेतलेले आहे. मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल परिवार आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या होत्या की ह्या जे 1000 फूट 2000 फूट प्लॉट घेतलेले जे लोक आहेत आणि आता ते त्यांचे कोणी त्या ठिकाणी त्यांना अधिकृत करण्याची योजना तयार केली पाहिजे. तर आता राज्याच्या विधानमंडळामध्ये आज मी त्या ठिकाणी सरकारतर्फे घोषणा केली आहे की 1 गुंठा 1000 स्क्वेअर फीट ज्यांचा तुकडा पडलेला आहे, प्लॉट आहे, ते प्लॉट रेग्युलराईज करण्याकरता, कायदेशीर करण्याकरता या नागरिक क्षेत्रामध्ये तुकडेबंदी कायदा निरस्त आम्ही करतो आहे. लवकरच त्याचं नोटिफिकेशन आम्ही काढणार आहोत. तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा आम्ही करणार आहोत आणि पुढच्या 15 दिवसामध्ये आमच्या एसीएस महसूल, एसीएस त्या ठिकाणी यूडी यांच्या समन्वयाने आमचे आयजीआर, जमाबंदी आयुक्त हे एक आम्ही या ठिकाणी समिती तयार करून तुकडेबंदी कायदा निरस्त झाल्यावरही उद्या दलालाचा सुडसुडाट होऊ नये, यामुळे दलाल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा उचलतील. आणि म्हणून सोप्या साध्या पद्धतीने हे 1000 फुटाचा घर किंवा प्लॉट हा कायदेशीर करण्याकरता आणि 1 जानेवारी 2025च्या पूर्वीचे सर्व जे तुकडे झाले आहे ते कायदेशीर करण्याचा निर्णय आज राज्यातल्या 5 लाख परिवाराकरता आम्ही घेतलेला आहे. आणि ह्या आतापर्यंतच्या मागच्या 10 वर्षांची मागणी होती, तुकडेबंदी कायदा निरस्त करा, 1000 फुटाच्या वरच्या भूखंडाला रेग्युलाइज करा, कायदेशीर करून द्या, त्यांची रजिस्ट्री होत नाही. आता मात्र सर्व बंधनं त्या ठिकाणी आम्ही मुक्त करतो आहे. पण त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली एसओपी म्हणजे असं एसओपी की ज्यातनं गरीब माणसाला हेलपाट्या माराव्या लागणार नाही, आर्थिक दुर्बल व्यक्तीला सरकारकडे त्या ठिकाणी फेरे करावे लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये खेटा मारावा लागणार नाही, असा चांगली एसओपी आम्ही करतोय. ज्यांनी प्लॉट खरेदी केले आहे 1000 फुटाचा प्लॉट किंवा त्याच्यावरचे प्लॉट, पण ते तुकडा पडल्यामुळं त्याची रजिस्ट्री होत नाही किंवा तो कायदेशीर होत नाही, अशी खूप प्रॉपर्टीज महाराष्ट्रात आहे. पुण्यासारख्या शहरात तर 10 गुंठेमध्ये 10 लोकांनी घरं घेऊन त्या ठिकाणी अशी तुकडेबंदी केली आहे. नागपूरच्याही क्षेत्रामध्ये असं झालं आहे. त्यामुळं मुंबईत पण आहे या ठिकाणी छोटे छोटे तुकडे झालेले आहेत. पण कायदा असल्यामुळं ते तुकड्याचे जे स्वामित्व आहे, सातबारा आहे, त्यांच्या 1000 फुटाचा सातबारा वेगळा होऊ शकत नाही. सर्वांनाच स्वामित्व मिळावं, त्यांचं सर्वांचे घरं कायदेशीर व्हावे, याकरता मागच्या 10 वर्षापासून ज्या निर्णयाची वाट महाराष्ट्र वाट बघतो आहे, तो निर्णय आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने केला आहे आणि आज तो विधिमंडळात मी जाहीर केला आहे. याचा फायदा महाराष्ट्राच्या 5 लाख परिवाराला होणार आहे.